नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रसिद्ध कला शिक्षक जय सालियन यांचं एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामिनेशन हे ई-बुक. या हस्तपुस्तिकेचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. राज्य पातळीवरच्या या चित्रकला परीक्षांचं नेमकं स्वरूप काय असतं हे या अप्रतिम मार्गदर्शनातून आपण समजून घेणार आहोत. तर लगेचच सुरुवात करूया. आता हे चित्र बघा. जलरंगातील श्री गणेशाचं हे अतिशय सुंदर चित्र स्वतः प्रसिद्ध चित्रकार, ॲनिमेटर आणि या पुस्तकाचे लेखक जय सालियन यांनीच रेखाटलंय. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की या हस्तपुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेमका कोणता उच्च कलात्मक दर्जा गाठायचा आहे. आणि या ई-बुकची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ह्याची मुख्य संकल्पना. प्रत्येक मूल एक कलाकार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना यशाचा मार्ग दाखवणं हाच यामागील मुख्य उद्देश आहे. प्रत्येकामध्ये एक कलावंत असतोच, गरज असते ती फक्त योग्य दिशेची. या ई-बुकमध्ये दिलेल्या 2 दिवसांच्या वेळापत्रकानुसारच आपण पुढे जाणार आहोत. परीक्षेची ओळख, वस्तुचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, भूमिती आणि अक्षरलेखन ते अगदी साहित्यापर्यंत सगळे टप्पे आपण थोडक्यात बघूया. तर सर्वात आधी बघूया परीक्षेची ओळख आणि वेळापत्रक. हे एकदा समजलं की परीक्षेची अर्धी भीती तिथेच पळून जाते. या पुस्तकात दिलेल्या तक्त्यानुसार ही परीक्षा 2 दिवसांची असते. यात एकूण 4 पेपर असतात. पहिल्या दिवशी वस्तुचित्र आणि स्मरणचित्र आणि दुसऱ्या दिवशी संकल्पचित्र आणि भूमिती तसंच अक्षरलेखन. हा असा पद्धतशीर क्रम असतो. हे असं वेळेचं नियोजन आधीच माहीत असलं की ऐनवेळी विद्यार्थ्यांचा अजिबात गोंधळ उडत नाही. आता वळूया पहिल्या पेपरकडे, वस्तुचित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंग. हा परीक्षेचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे निरीक्षणाचा कस लागतो. आता हे समोरचं उदाहरण बघा. एका चित्राचा प्रवास किती सुंदरपणे दाखवलाय. सुरुवातीला वस्तूंची फक्त एक साधी रेषाकृती काढायची आणि त्यानंतर प्रकाश, सावली आणि पोत म्हणजे टेक्स्चरचा अभ्यास करून त्याला जिवंत कसं करायचं. एका साध्या स्केचपासून ते परिपूर्ण रंगीत चित्रापर्यंतचा हा प्रवास ह्या ई-बुकमध्ये अगदी अचूकपणे मांडला आहे. बरं, या पेपरसाठी ई-बुकमध्ये काही कडक नियमही स्पष्ट केले आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणत्याही यांत्रिक उपकरणांचा वापर करायचा नाही. मोजपट्टी किंवा कंपास अजिबात चालणार नाही. स्वतःच्या हाताने आणि डोळ्यांच्या अंदाजावरच चित्र काढायचं असतं. इथे मानवनिर्मित आणि नैसर्गिक वस्तूंच्या मांडणीवर आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर पडणाऱ्या प्रकाशावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. रंगकामासाठी जलरंग, वॅक्स क्रेयॉन्स किंवा ऑइल पेस्टल्स वापरण्याची खास शिफारस जय सालियन सरांनी केली आहे. आता जाऊया पहिल्या दिवसाच्या दुपारच्या सत्राकडे. पेपर दुसरा, स्मरणचित्र. इथे प्रत्यक्ष निरीक्षणाकडून आपण कल्पनाशक्तीकडे वळतो. पुस्तकातलं हे निळ्या रंगाचं कच्चं रेखाटन बघा. किती रंजक आहे ना. ह्यात मानवी आकृत्या, त्यांचं प्रमाण आणि हालचाली केवळ स्मरणशक्तीच्या आधारावर रेखाटल्या आहेत. 2 तासांच्या ह्या पेपरमध्ये असंच मानवी आकृत्यांचं अचूक प्रमाण आणि त्यांच्या संवादाचं हुबेहूब चित्रण करणं अपेक्षित असतं. चला आता दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूया. पेपर तिसरा, संकल्पचित्र म्हणजेच डिझाईन. हा पेपर पूर्णपणे सर्जनशीलतेवर आणि नीटनेटकेपणावर अवलंबून असतो. डिझाईनचं हे पहिलं उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल. एका फुलदाणीच्या आकारात फुलांचे आणि पानांचे नैसर्गिक आकार किती सुंदर आणि सिमेट्रिकल म्हणजेच सममितीय पद्धतीने रचले आहेत. दिलेला आकार योग्य प्रकारे भरून काढण्याची कला इथे खूप महत्त्वाची ठरते आणि याचं उत्तम मार्गदर्शन ई-बुकमध्ये मिळतं. आता मागच्या उदाहरणाशी याची तुलना करा. ही फुलदाणी असिमेट्रिकल रचनेचं उत्तम उदाहरण आहे. यात फुलांची वेल आणि एक फुलपाखरू वापरून रचनेत एक वेगळाच समतोल साधला आहे. यातून जय सालियन विद्यार्थ्यांना हेच समजावून सांगतात की डिझाईनचे घटक बॅलन्स करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य या पेपरमध्ये असतं. आणि आता हे डिझाईन बघा, क्या बात है. एका मोराचा आणि अमूर्त लाटांचा अतिशय सुंदर वापर यात केलाय. जर डिझाईनमध्ये वेगवेगळे पोत आणि पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे सजावटीचे आकार जोडले तर चित्र अत्यंत आकर्षक दिसतं आणि त्यामुळे साहजिकच जास्त गुण मिळू शकतात. ही एक अत्यंत महत्त्वाची टीप या ई-बुकमधून मिळते. बरं, या पेपरमध्ये बाह्य आकार म्हणून नेमकं काय काय विचारलं जाऊ शकतं याची एक सविस्तर यादीच ई-बुकमध्ये दिली आहे. हातपंखा, टेबल दिवा, सतरंजी, फुलदाणी, ट्रे, पतंग अशा अनेक वस्तू यात आहेत. यावरून अभ्यासक्रमाची आणि कल्पनाशक्तीची व्याप्ती किती असायला हवी याचा अंदाज आपण बांधू शकतो. आता आपण आलोय परीक्षेच्या अंतिम टप्प्यावर. पेपर चौथा, कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन.
मागच्या पेपरमध्ये कल्पनाशक्तीला भरपूर वाव होता, पण इथे मात्र संपूर्ण गणितीय अचूकता लागते. भूमितीच्या भागातील अचूकता कशी असावी हे या उदाहरणावरून लगेच समजतं. इथे एका चौरसामध्ये 4 समान वर्तुळं अशी काढली आहेत की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूला आणि इतर 2 वर्तुळांना बरोबर स्पर्श करत आहे. ही तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी कंपास आणि पेन्सिलचा अत्यंत अचूक वापर कसा करावा याचं अगदी स्टेप बाय स्टेप प्रात्यक्षिक या हस्तपुस्तिकेत मिळतं. याच पेपरमधला दुसरा भाग म्हणजे अक्षरलेखन. यासाठीही काही महत्त्वाचे नियम हस्तपुस्तिकेत दिले आहेत. दिलेल्या शब्दाला एका बाह्य आकारात बसवणं आणि त्याच्या अर्थाला साजेसं एखादं भावपूर्ण चिन्ह वापरणं अपेक्षित असतं. भूमितीसाठी केवळ पेन्सिल चालते, पण अक्षरलेखनासाठी मात्र कोणतेही रंग वापरण्याची पूर्ण मुभा असते. आता शब्दाचा अर्थ चित्रातून कसा व्यक्त होतो हे या कलारंजन या शब्दाच्या अक्षरलेखनातून उत्तम शिकायला मिळतं. या शब्दाच्या वर एक अतिशय सुंदर आणि सजावटीचं वर्तुळाकार चिन्ह वापरलं आहे. असं एखादं अर्थपूर्ण चिन्ह वापरल्यामुळे शब्दाचं सादरीकरण किती प्रभावी होऊ शकतं हे यातून स्पष्ट होतं. परीक्षेचे 4ही पेपर्स समजून घेतल्यानंतर आता येऊया एका अतिशय प्रॅक्टिकल विभागाकडे. परीक्षेसाठी लागणारे साहित्य आणि साधने. परीक्षेच्या दिवशी सोबत काय न्यायचं हे माहीत असायलाच हवं. या ग्रेड परीक्षांसाठी कॅमलिन कंपनीच्या खास साहित्याची शिफारस जय सालियन यांनी केली आहे. यात पोस्टर कलर्स, सिंथेटिक ब्रशेस, ऑइल पेस्टल्स अशा सर्व गोष्टी येतात. हे योग्य आर्ट किटसोबत असलं की पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाता येतं. तर या सगळ्या सविस्तर आढाव्यानंतर आता प्रश्न असा आहे की होतकरू कलाकार या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्या कलागुणांना आजच कशी दिशा देणार? जय सालियन यांच्या या एलिमेंटरी अँड इंटरमिडिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामिनेशन ई बुकमधील अचूक मार्गदर्शनाचा नक्कीच खूप फायदा होईल. तर आजच साधने हाती घेऊया आणि या कलात्मक प्रवासाला आत्मविश्वासाने सुरुवात करूया. हा आढावा पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि कलेचा आनंद घेत रहा.